बरं, रत्नागिरीकरांना तुमच्या माध्यमातून सगळ्यांना नमस्कार. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. भारतीय जनता पक्षाने दार बंद करा. भारतीय जनता पक्षाने नुकतीच विधान परिषदेवरती माझी नेमणूक केली, निवडून आणलं, बिनविरोध निवडून आणलं. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे माझे राष्ट्रीय नेते, त्याचबरोबर माझे राज्यातले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे कोकणातले नेते नारायणराव राणे साहेब, नितेशजी राणेजी, आमचे केंद्रातले विनोदजी तावडे साहेब, महाराष्ट्रातले इतर सगळे मंडळी, त्याचबरोबर ज्यांनी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या ज्या माझ्या नेत्या कार्यकर्त्यांनी प्रमोद जठार आमदार व्हावा ह्यासाठी ज्यांनी शुभेच्छा दिल्या, माझे पत्रकार मंडळी, माझी पोलीस मंडळी, माझी जनता, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या विधान परिषदेवरती मी कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाने माझं 100ची यादी, 30ची यादी करत 5च्या यादीमध्ये मला स्थान दिलं. त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांचे आभार. माझी जी एकूण नियुक्ती झालेली आहे ते आता या कोकणामधल्या सिंधुदुर्ग ते पालघर या भागातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं सरकार आणि जनता या सगळ्यांच्या समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे या पालघर ते सिंधुदुर्ग इथपर्यंत दिलेली आहे. आणि त्या समन्वयाचा एक संयोजक या नात्याने या सगळ्या जिल्ह्यामध्ये काम करावं. जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत, जे नवीन कार्यकर्ते आहेत, यांच्यातला समन्वय म्हणजे कार्यकर्त्यांमधला समन्वय, सरकार आणि कार्यकर्त्यामधला समन्वय, सरकार आणि जनतेमधला समन्वय, आमच्या नेत्या महायुतीतल्या नेत्यांचा समन्वय, या सगळ्या समन्वयाच्या संयोजकाची जबाबदारी बाबांनो माझ्या पक्षाने माझ्याकडे आमदारकी देताना सोपवलेली आहे. त्यामुळे हळूहळू मी काल सिंधुदुर्गाचा दौरा पूर्ण केला. आज मी रत्नागिरी दक्षिणच्या दौऱ्याला निघालेलो आहे. आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादव साहेब सकाळपासून माझ्यासोबत आहेत. आता याच्याकडून राजापूर, लांजा, आता रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण असं करत 19 तारखेला मध्ये काही दिवस गॅप ठेवून 19 तारखेला उत्तर रत्नागिरी आणि 20 तारखेला रायगड अशा प्रकारच्या या प्रवासाला माझ्या पत्रकार मित्रांनो मी निघालेलो आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे. बोला. आमदार म्हणून तुमचं पहिलं काम काय असेल या जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यात? मी सांगितलं ना, माझं पहिलं कामच म्हणजे मला कामच डेप्यूट केलं आहे. माझं काम डेप्यूट केलं आहे समन्वयाचं जिल्ह्यामधल्या. आता तुम्ही रत्नागिरी विचारलं तर रत्नागिरीच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमधला जास्तीत जास्त समन्वय वाढवणं आणि भविष्यामध्ये 2029ला कधीही युतीत चालत नाही, युतीत होतात. पक्ष हा नेहमी 100% चालतो, पक्ष युतीत नाही चालत. त्यामुळे पक्ष संघटना ही काही युतीत नसते, ती प्रत्येकाची आपला पक्ष आहे. तो पक्ष 100% वाढवायचा असतो, संघटना वाढवायची असते. ते काम माझी प्रायोरिटी आहे. आणि हे करताना या सगळ्यातला समन्वय कसा साधला जाईल ही माझी प्रायोरिटी आहे. आणि 29ला या सगळ्यातना भारतीय जनता पक्ष आणि सगळी मंडळी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून आणता येतील हे माझं बाळानं काम आहे. नाही, पण आता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात नेमकं काम काय करणार आहे? पक्षवाढीसाठी म्हणजे नेमकं काय करणार? मी सांगितलं समन्वय. मी राजापूरला गेलो, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, समन्वय केला, सुरू केलं काम. आता पुढचे 6 वर्ष ताई मला कामच आहे. समन्वयाने, नम्रपणाने जे चांगलं काम होईल ते करणार. हळूहळू संघटना वाढीवचं काम करणार आणि ताई 100% भाजपा करणार. 2029ला भाजप स्वबळावर रत्नागिरी जिल्ह्यात लढेल अशी ते माझं काम, ते माझं कामच नाही स्वबळावर लढा. मी सांगितलं ना, पार्टी ही 100%च काम करते, संघटना ही 100% असते. निवडणुकीच्या वेळेला नेते ठरवतात युतीत लढायचं का, महायुतीत लढायचं का, आणखीन कुठल्या युतीत लढायचं. ते माझं कामच नाही बाळा, ते माझं काम नाही. माझं काम संघटनात बळकट करणं, सरकारच्या सगळ्या योजना माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं
आणि कोणी रंजला गांजला राहणार नाही. अंतिम माणसापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या ज्या सगळ्या गोष्टी सरकारच्या सुविधा आहेत त्या पोचवण्यासाठी ही माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याची एक ब्रिगेड तयार करणं. म्हणजे उद्या एखाद्या महिलेवरती जर एखाद्या विनयभंगाचा प्रयत्न झाला तर सरकार धावून येईल की नाही माहीत नाही, पोलीस येतील की नाही माहीत नाही, मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पहिला पोचला पाहिजे. हे सोडा, त्याने अशा प्रकारचा प्रसंग होऊच द्यायचं नाही. अशा प्रकारची दहशत ताकद माझ्या कार्यकर्त्याची निर्माण व्हावी. माझा कार्यकर्ता हा स्वतःच गृहमंत्री असं समजून काम करावा. अशा प्रकारचं काम उभं करण्याची जबाबदारी बाळांनो माझ्याकडे हे खूप मोठं काम आहे. मला वाटतं ते मी करणार आहे. आपले कार्यकर्ते फार सौम्य, मग तुम्ही आक्रमक कशा प्रकारे करणार? मी पण सौम्यच आहे. मी कुठे, मी एवढा सौम्य आहे की ज्या राणेसाहेबांच्या विरोधात निवडणूक लढलो सौम्यपणे, गोडपणे, मी त्यांनाच माझ्या पार्टीत आणून माझी पार्टी 100% करून टाकली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. त्यामुळे तो प्रयोग मी रत्नागिरीत करणारच नाही असं मी तुला म्हटलं नाही. रत्नागिरीत कोण आहे? मी ते काय सांगणार नाही. ते आता 3 वर्षानंतर भेटा. माझ्या प्रयोगाला सुरुवात तर करू दे. 3ऱ्या अंकाला भेटा. हा माझा पहिला मुंकात राजाला जरा उभा तर राहू दे. वाट बघा. माझ्या माहितीप्रमाणे हे जे प्रकल्प आहेत ते पर्यावरणपूरक असावे या मताचं मी 100% आहे. बॉक्साईटच्या जो काही प्रकल्प आहे त्यातनं रोजगार निर्माण होणार आहे का? बॉक्साईटच्या खाणीचं काम आणि रिफायनरीचं काम याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण खाणीमध्ये ते उकरून ते सगळं घेऊन मटेरियल लोक निघून जाणार आहे, खड्डे शिल्लक राहणार आहेत, म्हणून लोक विरोध करत आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. रिफायनरीमध्ये असला प्रकार नव्हता. रिफायनरी म्हणून बाळानो तुमच्या माध्यमातून तो प्रकल्प होईल का मला माहीत नाही. तो आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू घेऊन गेले. मी जाऊन बघून आलो. त्यांनी जागा दिली, जोरदार काम झालं आहे. 2-4 लाख पोरांना रोजगार देणार. त्याने त्यांचं काम बळकट केलं. आम्ही पळवून लावला. अरे म्हणून आता तुमच्या माध्यमातून सांगा, रिफायनरीचा प्रकल्प लोकांना अजूनही व्यवस्थित कळला नाही असं मला वाटतं. एवढा प्रचंड रोजगार देणारा, समुद्राचा उपयोग होणारा, समोर आपल्याकडे क्रूड ऑइल असणारा झालं नाही. पण बॉक्साईड होते त्याचं काय? मी सांगितलं ना ताई तुला. आता लोकांचा विरोध असेल तो सरकार त्याची दखल नक्कीच घेईल. इथले आमदार घेतील, मंत्री घेतील. राजापूरच्या त्याला विरोध केलाय. मग का बरोबर केला असेल. मी त्यांची माहिती घेतो. माझं तर म्हणणं तेच आहे, जर अशा प्रकारचे खनिकर्माचे उद्योग या पर्यटनाच्या जिल्ह्यात होऊ नयेत असं माझा आग्रह आहे. संदेश पारकर शिंदे शिवसेनेच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कालच राऊत साहेब असं म्हणाले, विनायक राऊत, की निवडणूक झाल्यानंतरच आम्ही त्यांच्या नावावरतीच पाणी सोडलंय. म्हणजे बाळानो आम्ही कोणावरही पाणी सोडत नाही. सगळे आमचे आहे. मी तर म्हणतोय वसुधैव कुटुंबकमवाले, वयम पंचाधिकम शतमवाले आम्ही आहेत. आणि 29ला दिसेल तुम्हाला. म्हणजे जे पश्चिम बंगालमध्ये जर माझा पक्ष एवढ्या शून्यावरनं 207 पर्यंत जाऊ शकतो तर महाराष्ट्रात मला वाटते फार कठीण नाही. फक्त वाट बघा, होईल. अनेक लोकांची मतं परिवर्तित होतात ताई. त्यामुळे सरकार बनणं वगैरे तो त्या 29च्या शेवटच्या 2-4 महिन्यातला विषय. आज आमचा निवडणूक हा विषयच नाही आहे. आज कार्यकर्ता संघटन. संदेश पारकर महायुतीमध्ये येतील. मी काय बोललं नाही झालं. माझं काय बोलणं नाही झालं. आणि त्याला जर महायुतीत यायचं तर स्वागतच आहे. माझ्याकडे आले तर घेणार का? मला स्वागतच आहे आमच्या पक्षात. माझा पक्षाचे दर सताड उघडी आहेत आणि आम्हाला घेऊन सगळ्यांना 100% करायचंच आहे बाळानो. त्यामुळे आम्हाला कोणी अविषय नाही, माणूस नाही. बरोबर आहे. तुम्ही पत्रकार मंडळी पण आमच्याकडे लवकर या. आम्ही तुमचं पण स्वागत करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.